की आता आमच्याकडे फेशियल्स खूप चांगले आहेत. तुम्ही जेव्हा येता फेशियलला तर तेव्हा तुम्ही कुठलंही हायड्रेटिंग फेशियल जर तुम्ही यूज केलं तर दॅट विल गिव्ह यू व्हेरी गुड बेनिफिट. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ पॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा जो आपण सब्जेक्ट बोलणार आहोत दॅट इज रिगार्डिंग सेन्सिटिव्ह स्किन. आता आपण मागच्या 2-3 एपिसोडमध्ये सेन्सिटिव्ह स्किन नक्की काय असतं, किंवा सेन्सिटिव्ह स्किनला तुम्ही होम केअर काय यूज करायला पाहिजे रोज, किंवा सेन्सिटिव्ह स्किनला तुम्ही होम रेमेडी काय यूज करायला पाहिजे, हे मी तुम्हाला मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. पण आजच्या व्हिडिओजमध्ये वी आर गोइंग टू टॉक अबाउट की सेन्सिटिव्ह स्किनसाठी फेशियल कुठलं चांगलं. की आता तुम्हाला काही कार्यक्रम आहे तुमच्याकडे, किंवा तुम्ही असं स्किन मेंटेनन्ससाठी तुम्ही फेशियल करताय आणि तुमचं स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, तर यासाठी नक्की कुठलं यूज करायला पाहिजे प्रोडक्ट. तर त्याच्यासाठी मेन कसं आहे की आता आमच्याकडे फेशियल्स खूप चांगले आहेत. तुम्ही जेव्हा येता फेशियलला तर तेव्हा तुम्ही कुठलंही हायड्रेटिंग फेशियल जर तुम्ही यूज केलं तर दॅट विल गिव्ह यू व्हेरी गुड बेनिफिट. आमच्याकडे 6 लेअरचं प्युरामॅटिक म्हणून एक फेशियल येतं की जे पण सेन्सिटिव्ह स्किनसाठी खूप चांगलं आहे. ऑइली स्किन प्लस सेन्सिटिव्ह स्किन त्यासाठी पण चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही जर माझ्या सलॉनमध्ये येत आहे तर तुम्हाला डेफिनेटली प्रॉपर कन्सल्ट करून तुमचं स्किन नक्की कसं आहे आणि सेन्सिटिव्हिटी या दोघांचा विचार करून तुम्हाला फेशियल केलं जाणार. पण जरी तुम्ही कुठल्या बाहेर दुसऱ्या सलॉनमध्ये जाताय, तुम्ही दुसऱ्या शहरामध्ये राहताय, दुसऱ्या देशात राहताय आणि तुम्हाला जर फेशियल करायचं आहे तर तुम्ही कुठलंही हायड्रेटिंग फेशियल करा. दॅट विल गिव्ह यू व्हेरी गुड इफेक्ट. तुमचं स्किन जर ऑइली आहे, तुमचं स्किन ड्राय आहे, दोन्ही साईडला हायड्रेटिंग फेशियल जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे. स्किन सेन्सिटिव्हिटीसाठी हायड्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज मेन थिंग. स्टीम खूप कमी द्यायला सांगा. आता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही 100% करतोच ते. त्यामुळे स्टीम खूप कमी द्यायला लागते. सेन्सिटिव्ह स्किनला खूप जास्त स्टीम पण देऊन चालत नाही. 2 मिनटं मॅक्सिमम स्टीम, त्यांनी तुमचे ब्लॅक अँड व्हाईट हेड्स आरामात क्लिअर होतात. आणि सेकंड थिंग, खूप जास्ती हीट स्किनला मिळत नाही त्यामुळे स्टीम कमी दिल्यामुळे. त्यामुळे स्टीम तुम्हाला कमी द्यायला सांगायचे तुम्हाला जेव्हा कुठे तुम्ही सलॉनमध्ये जाणार तेव्हा. तर त्यामुळे अशा तुम्ही काही गोष्टी करा की जेणेकरून तुमच्या स्किनला रिझल्ट पण चांगला येईल आणि सेन्सिटिव्हिटीमुळे प्रॉब्लेम येणार नाही. आता बऱ्याच लोकांना असं असतं की सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे इवन पोर्स पण पटकन ओपन होतात. त्यामुळे समजा काही वेळेला असं आपण फेशियल करतो पण नंतर जास्ती स्किन ऑइली झालेले आहे, तर त्यामुळे तुम्हाला तसं पण नाही चालत. म्हणून तुम्हाला स्टीम एकदम कमी द्यायची आहे स्किनला. बऱ्याच फेशियलमध्ये नाही पण दिली चालते, पण आता आम्ही क्लायंटला सांगतो की बाबा जर स्टीम नाही दिली तर चालणार आहे का. तर बऱ्याच वेळा क्लायंटचं असं म्हणणं असतं की नाही आम्हाला स्टीम थोडीशी हवीच आहे, पोर्स ओपन व्हायला पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट स्किन व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली स्टीम घेऊ शकता, पण लाईक 1 to 2 मिनिट्स मॅक्सिममली. त्यामुळे ज्यांचं स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांच्या स्किनला 1 ते 2 मिनटं स्टीम भरपूर होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी फेशियल करणार आहात त्यामुळे स्किन टाईपनुसार तुम्ही फेशियल करा. आणि अलॉंग विथ दॅट तुम्ही तुमच्या थेरपिस्टला सांगा की बाबा माझं स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. अकॉर्डिंगली द थेरपिस्ट विल डू द प्रॉपर थिंग्स ऑन युअर स्किन. प्रॉपर प्रोसिजर ते लोक तुमच्या स्किनवरती करतील. त्यामुळे असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लस माझा व्हिडिओ शेअर पण करा, म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ प्रॉपरली पोचू शकेल. आणि प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा ID पण मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. मी तुम्हाला याच्यातले छोटे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील. थँक्यू व्हेरी मच.